नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपल्याकडे आलेले आहे आज कस्टमरची साडी आणि ब्लाऊज. बघा, रेड कलरचा हा ब्लाऊज आहे आणि साडीतला आपण थोडासा कपडा काढला, त्याची करायची आपल्याला सुंदर अशी डिझाईन. तर आज बघायचं आपल्याला ह्या रेड कलरचं ब्लाऊज आणि साडीच्या कपड्यातलं कपडा काढून त्याची बनवलेली डिझाईन. तर कसं कॉम्बिनेशन वाटतं आहे, तर आज आपण बघणार आहे अगदी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आपण बघूया आता ब्लाऊज डिझाईन. तर आपलं हे घेतलं आपण अस्तर. त्याची उंची घ्यायची आपल्याला 12 इंच उंची आहे, तर आपण 13 इंच घेणार आहे, 1 इंच मिळवून. 7.25 इंचाची आपल्याला कमरची चौथा भाग आहे आणि बाकीची घेतली आपण मार्जिन. तुम्ही 2 ते 2.5 इंच अशी मार्जिन घेऊ शकता. 8.25 इंचाची आपली घडी, त्याच्यातसुद्धा आपण मार्जिन घेतली. 2.25 इंचाची गळा रुंदी, 5.5 इंचाचं शोल्डर आणि जितकं शोल्डर घेतलं तितकंच मुंडा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मोंढ्याचा आकार दिला. त्याच्यानंतर इथे आपण दिला मटका गळ्याचा आकार. बघा, नंतर आपल्याला घ्यायचं कॅनव्हास. कॅनव्हासला डबल फोल्ड घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून आपण कायम जसं कॅनव्हासला आकार आखतो तसंच आपल्याला आता आखून घ्यायचं आहे. पिन लावून घ्यायची आणि जो अस्तरवरती आपण आकार आखलेला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आता ह्या ब्लाऊज पीस जो आहे तो पातळ आहे, तर आपण आज कॅनव्हास कसं जोडणार आहे सुद्धा तुम्ही नीट लक्ष देऊन पाहून घ्या, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कसं कॅनव्हास लावायचं आहे. जर पीस पातळ असला तर कॅनव्हास कसं लावायचं हे तुमच्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे मी. ते तुमच्या पटकन लक्षात बसेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर बघा, आपण हा गळ्याचा आकार परफेक्ट असा केला आणि रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घेतलं. त्याच्यानंतर आपण घ्यायचा आहे अस्तरचा तुकडा. जितका आपण कॅनव्हास आहे तितका आपण अस्तरचा तुकडा घेणार आहे. बघा, बाकीचं अस्तर आहे ना कट करून घ्यायचं आहे. कॅनव्हासच्या बाहेर थोडं 1/2 इंच अस्तर ठेवायचं आहे शिल्लक, कारण ते आपल्याला त्याच्यावरती फोल्ड करायचं आहे. आणि इथे छोटे छोटे आपण कट मारले अस्तरला, म्हणजे अस्तर पटकन फोल्ड होईल. आता हे ना कॅनव्हासवरती ते अस्तर जे उरवलेलं आहे आपण ते असं फोल्ड करून घ्यायचं. बघा, ह्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत. जर पीस पातळ असला ना, आपल्याला जर डिझाईनचा गळा करायचा आहे आणि कॅनव्हास लावायचं तर कसं लावायचं हे अगदी सोप्या पद्धतीत याच्यामध्ये सांगितलं आहे. बघा, आता आपण ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि पीस आपण सरळ ठेवला. बघा, अस्तर खाली ठेवलं. वरतून तो जो पॅच आहे तो सेंटरला लावून आणि आपण शिलाई मारून घेतली. पहिले खालची शिलाई मारली आणि नंतर बाकीचं पूर्ण अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला जो पॅच आहे तो आपल्याला सेंटरला आला पाहिजे अशा हिशोबाने आपण तो पीस त्याच्यावरती ठेवून आणि पूर्ण शिलाई मारून घेतली. पिन काढून घेतली आणि जे उरलेला कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा, इथे आपण सेंटर काढला. आता जो आपण कॅनव्हास परफेक्ट बनवून ठेवला आहे तो घ्यायचा आणि जो पीसचा भाग आहे तो वरतून करायचा आणि कॅनव्हास असं त्याच्यावरती उलटं ठेवायचं. बघा, ह्याप्रमाणे. आणि जी रेषा मारली त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. पिना काढून घ्यायच्या, मधला भाग कट करून घ्यायचा आहे. आता छोटे छोटे असे कट मारायचे गळ्याला. नंतर आपण एक कॅनव्हास आहे ना मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून दापटीप मारून घ्यायची. बघा, बघा, आपण ते कॅनव्हासला अस्तर लावल्यामुळे काय झालं मैत्रिणींनो, पीस कितीही पातळ असला तरी आपलं कॅनव्हास दिसणार नाही. त्याच्यासाठी आपण ते कॅनव्हासला अस्तर जोडून आधी ते परफेक्ट तयार करून घेतलं आणि नंतर आपण ब्लाऊजला ते पॅक करून घेतले. बघा, आणि परफेक्ट असा गळा आपला तयार झालेला आहे. आता साईडनी सुद्धा ते कॅनव्हासची जी पट्टी आहे तिला आपण आहे ना शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे ती परफेक्ट बसेल. बघा, लगेच आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे.
खाली अर्धा इंच पकडायचं टक्स मारताना आणि वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। दोघंही टक्स सारखेच मारायचे आहेत। लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून सिंपल लावून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुणी टाकायची, त्याच्याने पाठीचा भाग वरती तरंगणार नाही। दाबटीप द्यायची पट्टीला आणि पुन्हा पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा आपला हा पाठीचा भाग रेडी झालाय। नंतर आपण जो पट्टी काढलेली होती त्याचे असे तुकडे केले 2.5 बाय 2.5चे चौकोनी तुकडे आणि त्याची आपल्याला ही डिझाईन बनवायची। बघा याप्रमाणे आपण डिझाईन बनवणार आहे। बघा अगदी छोट्याशा तुकड्यापासून सुद्धा आपण छान अशी डिझाईन आज बनवणार आहे। आणि हे आपल्याला लावायचे आता पूर्ण गळ्यावरती। साधारण गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण ही डिझाईन आपल्याला गळ्याला लावून घ्यायची। जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारामध्ये आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची। बघा डिझाईन लावून झाली अगदी सुंदर अशी। त्याच्यावरती आपण लावणारे लेस तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा वापरू शकता। तर इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे। लेसला पहिले काय करायचं, एक बाजूने शिलाई मारून घ्यायची। एक बाजूने अशी शिलाई मारली की व्यवस्थित अशी लेस बसते। म्हणजे दुसऱ्या बाजूने पुन्हा शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट अशी आपली लेस चिपकून बसते। बघा ह्याप्रमाणे आपण लेस लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला आता ही शिलाई मारून घ्यायची। नंतर पुन्हा आपल्याला इथे लेस लावायची। आता जी डिझाईन आपण बनवली त्याच्याबरोबर अशी कडेला आपल्याला ही लेस लावून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा इथे आपल्याला खाली इथे ब्लाऊजला एक पॅच आलेला आहे ऑलरेडी, म्हणून आपण इथे ही लेस अशी वळवून आणि पुन्हा कमरेच्या बाजूला अशी सरळ करणार आहे। बघा आणि त्याच्याने त्या पॅचला सुद्धा छान असा लुक येणार आहे। बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे लेस लावून घ्यायची। मैत्रिणींना रोजच्या रोज तुम्हाला छान छान डिझाईन मी बनवत असते तुमच्यासाठी आणि तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला लाईक करायचं आहे। त्याच्याने काय होईल, तुम्हाला आणखी छान छान डिझाईन मी बनवून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। बघा आता आपल्याला लगेच नॉट बनवायचे आहेत आणि छान असे त्याला लटकनसुद्धा बनवायचे आहेत। तर त्याच्यासाठी आपण हा थोडासा तुकडा उरलेला आहे तो सुद्धा आपण वापरणार आहे। तर बघा याचे चौकोनी 2 तुकडे आपण केलेत आणि जो आपल्या ब्लाऊजचा कपडा आहे त्याचे सुद्धा आपल्याला 2 चौकोनी तुकडे करायचे असे 3 बाय 3 किंवा 3.5 बाय तुमच्याकडे जितका कपडा असेल तसे तुम्ही ते नुसार घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे ही आपली पाकळी बनवली। एक चौकोन घ्यायचा, त्याच्याबरोबर अशी कोपऱ्यावर ठेवायची आणि पुन्हा एक वरून तो दुसरा भाग फोल्ड करून पुन्हा सरळ करून त्याच्यावरती दाबटीप मारायची आणि पूर्ण कडेने त्या त्रिकोणाला शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावर नॉट ठेवून लेस लावून घ्यायची आणि नॉट ठेवून आपलं लटकन तयार होतं। सुंदर असं लटकन आपलं तयार होणार। बघा छान असं लटकन आपण बनवलंय। दुसरे लटकन त्याचप्रमाणे बनवून वरतून खाली 2.5 इंच आपण मोजले गळ्याच्या बाजूने आणि दोघंही नॉट आपण लावून घेणार आहे। आता लावायचे आपल्याला मणी आणि लागणारी सुई दोरा। तर इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। बघा ह्या डिझाईनवर जितके आपण पूर्ण डिझाईन बनवलेली गळ्याला त्या पूर्ण गळ्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आणि नंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला फायनल लुक ब्लाऊजचा दाखवणार आहे।
बघा ह्याप्रमाणे आपण ही मणी लावून घ्यायची आहेत आणि खाली सुद्धा इथे व्यवस्थित अशी गाठ मारायची म्हणजे मणी पडणार नाही. तर बघा आपलं ब्लाऊज पूर्णपणे तयार झालं आहे. ही साडी आहे आणि हे सुंदर असं आपण त्याच्यावरती शिवलं आहे ब्लाऊज. तर अगदी सुंदर असा ब्लाऊज झाला. मैत्रिणींना तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कस्टमर तर हे बघून खूपच खुश होणार आहे. तुम्ही कसे खुश झाला की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.